हो बाबा, काका बघ टॉप बॉक्स पॅनियर लावून आलेत बाबू. हा काका ऐकत ना बाबा, काकांचा विषय लय हार्ड आहे. काकांकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तर सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. बरेच दिवसातून मोठं व्लॉग होतोय. आपण चाललो आज कुठे माहिती आहे का, एक स्पेशल असं फूल बघायला. बस तर इथून आपला लोणावळ्यासाठी लागला आहे आणि आपण जिथे चाललो आहे म्हणजे खरं तर आपण चाललो आहे लोणावळ्यामध्ये. आणि लोणावळ्यामध्येच इतकं सुंदर ठिकाण असेल हे मला माहीत नव्हतं. काल माझा मित्र गेला होता तर त्यांनी मला तिथल्या क्लिप्स पाठवल्या. बोलतो ओमकार आहे बघ किती चांगलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, बघितलं क्लिप्स वगैरे. आणि नंतर समजलं ही तर आपली कारवी आहे. आणि कारवी फुलाचं असं असतं की ते दर 8 वर्षातून किंवा 7 वर्षातून एकदा उमलतं. आणि ही जी कारवी आहे म्हणजे स्पेशली म्हणजे प्रकार आहेत कारवीमध्ये, खूप प्रकार आहेत. आणि त्यापैकी हा टोपली कारवीचा प्रकार आहे. आणि बघूयात आता तिथे गेल्यानंतर कसं काय दृश्य आहे. कारण आता पाऊस पण नाही आहे, ऊनच पडलं आहे सगळं. बाबा कसला ठोकला आहे बा. अरे पप्पीत दिली त्यांनी. काय रे निशान भाई, गर्दीत नाही रे. आता मला चांगला चान्स मिळाला आहे. म्हणजे फ्रायडेला व्हिडिओ काढली ना, रात्रीपर्यंत एडिट मारली आणि उद्या टाकली ना भाई, व्ह्यूज जायची शक्यता आहे. कारण संडेला लोक येणार लोणावळा फिरायला. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, मागच्या आठवड्यात का या 2-4 दिवसामध्ये ना मी लोणावळ्याला एक चक्कर मारली होती. असाच एकटाच आलेलो, नॉर्मल म्हणजे व्लॉग वगैरे काय केला नव्हता. तर या रोडनी ना ऑटो रिक्षा होती एक आणि फुल पेंट केली होती. त्याच्यात 3 माणसं होती म्हणजे फॉरेनर होते 3. आणि ते रिक्षातून वरनं खाली आले म्हणजे लोणावळ्यातून. आणि घरी गेल्यानंतर मी चेक केलं ना तेव्हा मला समजलं की म्हणजे त्यांची नावं तर काही नीट समजली नाही. असं समजलं की ते लडाखला म्हणजे लडाखला पण ते ऑटो रिक्षा घेऊन गेलेत. ती वालीच प्रॉपर इंडिया फिरतायत ते त्या ऑटोमध्ये. चायला काय भारी ना. ओ GSA म्हणजे एंड आहे रे. म्हणजे ॲडव्हेंचर बाईकचा एंड आहे तो. म्हणजे बोलतो ना किंग, टॉप ऑफ द लाईन. अनएक्सपेक्टेड होतं. मागासपासून सगळे रोड खाली होते आणि आता बघा मॅकडीच्या इथे डायरेक्ट जायला जागाच नाही. सगळे बायकर एका लाईनीत चाललेत म्हणजे काका बायकर्स. हो बाबा, काका बघ टॉप बॉक्स पॅनियर लावून आलेत बाबू. काका टॉप बॉक्स पॅनियर लावून आलेत. अच्छा गावात काकांचा टॉप बॉक्स आपटलो कुठेतरी पटकन. असं वाटतं आपण आलोय ते पण चुकीच्या टायमाला आलोय. पावसाचा नामोनिशाण नाही आहे. आणि वरती ढग पण कशा बघा, सुके. हा पण डायनामिक रेंज चांगली येईल. कलर्स तुम्हाला चांगले बघायला मिळतील कारण हिरवळ आहे वरती, आकाशी कलर. बघा कितपत दिसतंय चांगलं. हा काका ऐकत ना बाबा, काका ऐकत नाही भाई. कसले रपारप चढतात. काकांचा विषय लय हार्ड आहे. काकांकडे क्रेडिटचं कार्ड आहे. कडक ना. टाकू गाडी डायरेक्ट आतमध्ये कुठं जातो तिथं रोड. डायरेक्ट काय प्री वेडिंग फिक्स काय. आमच्या निशान शेटचे डायरेक्ट डोळे फिरले. तर आपल्याला तो स्पॉट सापडलाय जिथे चांगले फोटो आणि व्हिडिओज निघतील. पण तिथं बाईक नाही जाऊ शकत आहे, ह्याचं दुःख आहे मला. पण बाहेर मी काढू शकतो फोटो. मित्र गार हे बघा मित्रांनो, पुलं बघा काय दिसत आहेत ना. इकडून बघा, खालून बघा, वरून बघा, सगळीकडून बघा. आणि असं
म्हणतात की ही जी कारवी आहे पूर्ण ही 7 ते 8 वर्षातून एकदा उमलते. जे किती महत्त्व आहे बघा या फुलांना. आणि याला टोपली कारवी अशी म्हणतात, बास्केट फ्लावर्स. तर बघा किती अप्रतिम आहे ना. लुक्सवर जाऊ नका माझ्या, थोडा आता हेल्मेटमुळे थोडासा वेगळा दिसत असेल. बघा आमचा बारक्या, लिटरली सांगतोय इतकं भारी वाटतंय ना. म्हणजे वरती ब्लू स्काय, हिरवं, परत जांभळा कलर, अप्रतिम आहे यार. म्हणजे काय सांगू ना काय नको झालंय. म्हणजे इतकं भारी वाटतंय. आणि चारी साईडला बघा सेम व्ह्यू आहे, सेम व्ह्यू. जवळजवळ मी अर्धा पाऊण तास थांबलो. काय मस्त व्हिडिओ शूट केला आहे, प्रॉपर कॅमेऱ्यात पण शूट घेतला आहे, 360 शूट घेतला आहे. आणि गोप्रोमध्ये काय जास्त घेतलं ना. हां हां हो, OS फिल्म्स. हां आता 850 होतील. OS हां. बस का. तर आत्ता वेळ झाली इथून निघायची, कारण 1:45 वाजून गेलेत. आणि तुम्ही मागे बघा गाडी कशी दिसते, अप्रतिम. आणि मेन गोष्ट सांगायचं म्हणजे तुम्हाला जर टायगर पॉईंटला येऊन फक्त तोच व्हॅलीचा अनुभव नसेल घ्यायचा, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी बघायचं असेल, तर तुमच्याकडे हा 1 ते 2 आठवडे आहेत. मस्ट विजिटेड प्लेस आहे. नक्की या. फक्त घाण करू नका, घाण म्हणजे कचरा टाकू नका. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ही जागा कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. जर या अगोदर तुम्हाला जागा ही माहीत होती तरी पण कमेंट करून सांगा की मी या जागेवर आलेलो आहे. आणि बस मित्राला तुमच्या असे सपोर्ट करत राहा. तर चला, आमचे निशांत शेठ रेवाळे जरा अजून रील काढतात गाडीचे. चला खाली काय जाता आता दिसलं चांगलं तर दाखवीन, नाहीतर पुढे जाऊन डायरेक्ट आपण ब्लॉग एंड करूयात. जायचं का. चला. मित्रांनो बघा व्ह्यू. सर्वात मेन सांगू का, हा जो समोरचा सुळका आहे ना, त्यामुळे तिथून जसा फोटो निघतो ना, म्हणजे त्या एरियातून, आणि हा सुळका दिसतो, अमेझिंग आहे. फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळेल. आणि इंस्टाग्राम फॉलो नसेल करता आय डी येतो आहे, नक्की फॉलो करा. आणि प्लीज रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा. चला निघूयात. ओ शेट चला की आता.
हे बघा मगाशी बोललो ना, जरा जवळ आल्यावर टायगर पॉईंटच्या आहे बघा, इथे पण आहेत. इथे या आतमध्ये पण जाऊ शकता, पण खूप थोडंच आहे असं प्रॉपर तुम्हाला फील्ड ऑफ व्ह्यू मिळणार नाही की तसं तुम्हाला आता मी दाखवला तसा. हे बघा इथे पण आलेले आहेत, पण तसा जास्त व्ह्यू नाही आहे, म्हणजे जास्त प्रमाणात इथे कार व्ह्यू उगवलेली नाही असं समजा. चला.